नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहतात गाळी इतिहास. आजचा आपला विषय आहे नक्षलवादी. हा शब्द पश्चिम बंगालमधल्या एका गावावरून आलेला आहे. त्याच्यानुसार आज आपल्याला नक्षलवादी म्हटल्यानंतर सशस्त्र उठाव, आहिरे आणि नाहिरे याच्यामध्ये चाललेला संघर्ष. मात्र हा नेमका विषय काय आहे, हे एका गावावरनं कसं आलं आणि पहिला नक्षलवादी चळवळ कुठं घडली, याचा अगदी सविस्तर आपण आढावा या ठिकाणी घेणार आहोत. त्यामुळं आपल्यासोबत थोडा वेळ राहा. पाहत राहा गाळी इतिहास. आणि जे नवीन आले असतील त्यांनी लाल बटन दाबा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारची व्हिडिओ पटकन पाहायला मिळतील. आणि आवडल्यास निश्चित शेअर करा, लाईक करा, आपल्या सूचना मांडा. त्याच्यानुसार नक्षलवादी हा शब्द सहज आज वापरतो की पोलीस किंवा आपले जे काही जे स्पेशल अशा प्रकारचे सीआरपीएफचे जवान यांच्यावर नेहमी यांची चकमक चालू असते. तर हा सशस्त्र उठाव आहे. आपलं म्हणणं मांडण्याकरता हातामध्ये शस्त्र घेऊन जे काही एक वर्ग आहे त्याच्या विरोधात लढतो, तर त्याच्यानुसार हा शब्द आलेला आहे. त्यांचं म्हणणंच असं आहे की सत्ता ही बंदुकीच्या नळीतून मिळते. मग याची सुरुवात नेमकी कुठं झाली आणि याचा प्रणेता कोण आहे, याचा पिता जनक कोण आहे, ह्या बाबी ज्यावेळेस आपण पाहतो, तर त्यावेळेला आपल्याला असं म्हणता येईल की प्रथमतः नक्षलवादी, खरं तर हा बंगाली शब्द नक्षलबारी नावाच्या एका गावावरून आला, जे दार्जिलिंग जिल्ह्यातलं एक गाव आहे. तर या गावामध्ये ही चळवळ झाली. तर या चळवळीचा प्रणेता किंवा मुख्य कोण होतं, तर याचं नाव आहे चारुदत्त मुजुमदार, किंवा त्याला आपण चारू मुजुमदार म्हणतो. 1918 साली स्वातंत्र्य सैनिकाचा हा मुलगा उच्च शिक्षित कॉलेजचं महाविद्यालयीन किंवा त्या ठिकाणी असणारं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर तो विद्यार्थी चळवळीमध्ये सहभागी झाला. आता हे होत असताना खरं तर हा जो काही चारू मुजुमदार आहे, एका जमीनदाराचाही मुलगा आहे आणि ही चळवळ जमीनदाराच्या विरोधात ह्या विरोधाभास आहे. तर त्याचं कारण होतं साम्यवादाचा त्याच्यावर पडलेला पगडा. त्या कालखंडामध्ये बंगाल परिसरामध्ये चीनच्या माओ तुंगचा फार मोठा प्रभाव त्या ठिकाणी पडलेला होता. आणि माओची जी काही थेरी आहे, माओचे जे विचार आहेत, सर्व सत्ता किंवा सर्व जे असणारी संपत्ती ही समाजाच्या मालकीची आहे आणि नेहमी जो वरिष्ठ वर्ग असतो तो कनिष्ठाचं किंवा याचं शोषण करत असतो. हा त्याचा सिद्धांत आहे. आणि त्याच्याकरताच जर तो मानत नसेल तर त्याच्याकरता सशस्त्र उठाव केला पाहिजे. आणि या दार्जिलिंग जो भाग आपण जर बघितला तर तिथं मोठ्या प्रमाणात जो नीळ कामगार असतील किंवा तिथं चहाचे कामगार त्या ठिकाणी आहेत, बिडी कामगार आहेत आणि त्यानंतर असणारे जमीनदार. तर त्या कालखंडातली जी पद्धत होती जमीनदाराची, एखाद्या कुणब्यानं म्हणजे एखादा जमीन ज्याची करतोय जमीनदाराची, तर त्यावेळेला तिहाई घ्यावी असं म्हटलं जातं. आजही आपण पाहतो की तिसऱ्या हिश्श्याने जमीन करावी असं म्हटलं जातं. मात्र जमीनदार आपल्या बळाच्या जोरावर त्याची अर्धी जी असेल माल घ्यायचे. त्यामुळं जमीन कसल्यानंतर त्या जमीन करणाऱ्याच्या नावावर किंवा जमीन करणाऱ्याला काही पडायचं नाही. आणि म्हणून दरवर्षी उपासमार अनेक लोक, बंगालचे दुष्काळ तर आपल्याला माहित आहेत की अन्न करून तडफडून लोक या बंगाल प्रांतामध्ये गेलेत. 1905 वगैरे झालेले तर दुष्काळ पाहिले तर अतिशय म्हणजे परिसरामध्ये खोपड्यांचा ढीग साचलेला होता. अशा प्रकारचे दुष्काळ त्या परिसरात पडले आणि त्यामुळं याचाच प्रभाव या चारू मुजुमदार यांच्यावर झाला आणि त्यामुळं ते आता सीपीआय पक्षामध्ये सामील झाले. म्हणजेच कम्युनिस्ट जो पक्ष आहे तर तीच विचारसरणी आहे माओ तुंगची, साम्यवादाची विचारसरणी. आणि त्यामुळं त्याच्यामध्ये त्यांनी चळवळीला सुरुवात केली. मात्र 1967 साली सीपीआय आणि काँग्रेस पक्षाचं सरकार, संयुक्त सरकार बंगालमध्ये, पश्चिम बंगालमध्ये त्या ठिकाणी स्थापन झालं. आणि ज्योती बसू जे पुन्हा मुख्यमंत्री राहिले होते ते त्या पक्षाचे गृहमंत्री होते. त्यामुळं आता आपल्याला सत्तेत राहायचं आहे आणि जी चळवळ चालू आहे ती चळवळ सशस्त्र चळवळ आहे. त्यामुळं चारू मुजुमदारला या ज्योती बसू असतील किंवा पक्षाने विरोध केला म्हणून त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं. आता हे काढून टाकण्यात आल्यामुळंच त्यांना लक्षात आलं की सत्ताधारी आपल्याला काही मदत करू शकत नाही. आणि सुरुवातीला सांगितलं सत्ता ही बंदुकीच्या नळीतून त्या ठिकाणी जन्म घेते, हा सिद्धांत त्याच्या मनावर त्या ठिकाणी रुजला. आणि त्याच वेळेला त्यांना आता अटकही झाली. अटक झाल्यानंतर त्यांना 2 आणखी महत्वाचे साथीदार त्या ठिकाणी म्हणजे त्यांच्याकडे जोडले गेलेले आहेत. त्यांचं नाव होतं कानू सन्याल आणि दुसरा जो साथीदार मिळाला होता तो प्रत्यक्ष चळवळीत मिळाला, त्याचं नाव होतं जंगल संथाल. तर ती घटनाच आहे एप्रिल 1967 भिगुल नावाचा एक कुणबी किंवा शेतमजूर त्यानं या सीपीआयच्या लोकांकडे तक्रार केली
आणि कृषक जो भाग होता त्यांचा त्यांच्याकडे तक्रार केली की जमीनदार ईश्वर कीर्ती हा जो आहे की मला जमीन कसल्यानंतर जो वाटा तिसरा आहे तो देत नाही, त्याच्याऐवजी अर्धा वाटा त्या ठिकाणी घेतो. सर्वांनी त्याच्या विरोधात, त्या ईश्वर कीर्तीच्या विरोधात उठाव केला. मात्र ईश्वर कीर्ती त्या कालखंडामध्ये या बंगालच्या सरकारमध्ये मंत्री असल्यामुळं सीआरपीएफनं म्हणजे ते जी चळवळ होती ही चळवळ दडपली गेली. त्यामुळं ही चळवळ दडपली गेल्यामुळे आता ही जी काही लोक होती सीपीआयची किंवा कम्युनिस्ट लोक होती, जी आता सशस्त्र क्रांतीला त्या ठिकाणी मानणारा वर्ग होता. असं म्हटलं जातं की चारू मुंजेरादार असेल, कान्हू संथाल असेल, ही लोक प्रत्यक्षात चीनमध्ये गेली, माओला भेटली आणि माओकडून त्यांनी सशस्त्र जी काय उठाव कसा करायचा, त्याला आपण मिलिटरीची ट्रेनिंग सुद्धा त्यांनी किंवा प्रशिक्षण त्या ठिकाणी घेतलं. आणि माऊनं त्यांना सांगितलं होतं की जर तुम्हाला समाजामध्ये जायचं असेल तर हातात बंदुका घ्या, त्याचबरोबर जास्तीत जास्त अशा ज्यांच्यावर अन्याय झाला अशा लोकांना आपल्यामध्ये सामील करून घ्या. आणि त्यामुळं आणखी एक घटना त्यांच्या पुढं याच वेळेला तिथं आलेली आहे. तर ती घटना काय होती की एक जो मजूर होता त्याचं नाव होतं जंगल संथाल. त्याची उंची आहे 6 फूट 5 इंच, म्हणजे जवळपास 6.5 फूट उंचीचा हा शेतमजूर, अगदी धिप्पाड अशा प्रकारचा. तर त्याच्या विरोधात नगेन रॉय नावाचा जो काही जमीनदार होता, त्या जमीनदारानं याचं ज्यावेळेस शोषण सुरू केलं तर त्याच्या विरोधात या लोकांनी आता उठाव केला. आणि उठाव केल्यानंतर या लोकांचा पाठिंबा असल्यामुळे जो जंगल संथाल आहे त्यानं नगेन रॉयची त्या ठिकाणी डोकं कलम करून हत्या केलेली आहे. साहजिकच आहे की या चळवळीला उग्र अशा प्रकारचं स्वरूप त्या ठिकाणी आलं आणि एकच आता हालचाल सुरू झाली. बंगाल सरकारनं ही चळवळ दडपून काढण्याकरता तिथं पोलीस बळाचा वापर ज्यावेळेस केला गेला तर त्यावेळेला फार मोठा अशा प्रकारचा संघर्ष घडला आणि या संघर्षामध्ये महिलाही सहभागी झाल्या होत्या. तर अशा वेळेला तिथल्या फौजदारनं एक जी चळवळीतली कार्यकर्ती होती तर तिच्या गरोदर असणाऱ्या त्या स्त्रीच्या पोटामध्ये लाथ घातली, त्यामुळं तिचं अबॉर्शन झालं आणि तिचं निधन झालेलं आहे. त्यामुळे चळवळ एवढी पेटली की लोकांनी जो फौजदार होता त्या फौजदाराला त्या ठिकाणी जागेवर चिरडून मारलेलं आहे. पोलिसांनाच मारलं म्हटल्यानंतर त्या चळवळीनं एवढं उग्र स्वरूप त्या ठिकाणी धारण केलं की पुन्हा एकदा बाकीची काही आणखी फोर्स मागवण्यात आली, तिथं धरपकड करण्यात आली. आणि त्याचा बदला म्हणून या पोलिसांनी तिथल्या त्या चळवळीतील ज्या 9 स्त्रिया होत्या त्या 9 स्त्रियांना गोळ्या घालून त्याची हत्या करण्यात आली. तर ह्या सर्व जे चळवळी होत्या किंवा ही सर्व जी पहिली घटना 1967 ला घडलेली तर ही नक्षलबारी या परिसरात घडली. त्यामुळे याला नक्षलबारी अशा प्रकारचा उठाव म्हटलं जातं. आणि हाच उठाव पुन्हा म्हणजेच जेणेकरून जमीनदार वर्गाच्या विरोधात उठाव किंवा जो शोषण करतो त्याच्या विरोधातला उठाव, मग पुन्हा पुढच्या कालखंडामध्ये एखादा मोठी फॅक्टरी असेल त्याच्याही विरोधात उठाव सुरुवात झाला. म्हणजे जिथं नाहीर नाहीरचा हा संघर्ष त्या ठिकाणी सुरुवात झाला. आणि त्यामुळं या उठावानं आता म्हणजे चळवळ सुरू केली तर त्या उठावाला किंवा त्या चळवळीला नाव मिळालं नक्षलबारी चळवळ. आणि नक्षलबारीचा शब्द नक्षलवादी अशा प्रकारचा त्या ठिकाणी झालाय. मात्र हा नक्षलवारी अशा प्रकारचा शब्द आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. मग ही चळवळ पुढे वाढत गेली आणि वाढत गेल्यानंतर आता या असणाऱ्या म्हणजे खरं पाहिलं तर चारू मुजुमदार याला नक्षलवादी चळवळीचा पिता म्हटलं जातं, जनक म्हटलं जातं. आणि कान्हू सन्याल ज्यांनी ही चळवळ पहिल्यांदा 1967 ला हत्याकांड घडलं तर तो असणारा त्या जो कान्हू सन्याल आहे त्याला पहिलं नक्षलवादी म्हटलं जातं. आणि जो त्याला भूमिगत झालेला किंवा पुन्हा त्यानंतर त्यांना सामील झालेला जो जंगल संथाल होता हाही त्याच्यामध्ये सामील झाला. या त्रिकुटाने भरपूर अशा प्रकारचा गोंधळ घातला. मात्र 1900 तिघांचा अंत कसा झाला ज्यावेळेस पाहिलं आपण तर त्यामध्ये आपल्याला दिसतंय की 28 जुलै 1972 ला म्हणजे जो चारू मुजुमदार होतं याला अटक करण्यात आली होती. आणि त्याला अटक करण्यात आली तर पोलीस चौकीमध्येच त्याला रहस्यमयरित्या त्या ठिकाणी त्यांचा अंत झालेला आहे किंवा त्याला मारून टाकण्यात आलं असंही म्हटलं जातं. आणि म्हणून 28 जुलै नक्षलवादी आजही आपला हुतात्मा दिन त्या ठिकाणी साजरा करतायत. तर अशा रीतीनं जो जे मुजुमदार होता त्यांचं कोठडीमध्ये त्या ठिकाणी निधन झालं. आणि आज जर आपण शिलीगुडीला गेलो तर चारू मुजुमदारचं घर कुठे म्हणलं तर आपल्याला त्या ठिकाणी शिलीगुडीमध्ये पाहायला मिळतं. कान्हू सन्याल हा थोड्या वेळ बाजूला झाला आणि त्यानंतर 2010 साली त्यानं स्वतः आत्महत्या केलेली आहे. आणि जंगल संथाल 1981 ला दारू पिऊन त्यांचंही त्या ठिकाणी निधन झालं. तर अशा रीतीनं ही नक्षलवादी चळवळ एका मोठ्या गटाच्या विरोधात त्या ठिकाणी सुरुवात झाली. आणि मग पुन्हा हे त्रिकूट जरी गेलं असलं बंगालमध्ये तिथं म्हणजे त्याचमुळे कदाचित आपण जर पाहिलं असेल
तर आतापर्यंत तिथं डाव्या विचारसरणीचं सरकार त्या ठिकाणी राहिलेलं आपल्याला आढळून येत आहे. आणि ही जी चळवळ होती पुन्हा महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, झारखंड आहे, या परिसरामध्ये पसरली. मात्र नक्षलवादी चळवळ म्हणजेच बंगालमधल्या एका गावावरून सुरू झाली. त्या गावाचं नाव होतं नक्षलबारी. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा, लाईक करा, शेअर करा, आपल्या सूचना मांडा. पुन्हा एकदा विनंती, सबस्क्राईब करा. धन्यवाद.